ह्या मुलांच्या मनात एवढी चीड का बरं आहे हे आपण ओळखलं पाहिजे. कारण ते एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहे, एवढे मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन तसेच बेरोजगार बसलेले आहे. त्यांच्याकडं खर्चाला पैसे नाही. त्यांचं कमवायचं वय झालेलं असून त्यांना आईवडिलाला पैसे मागावे लागतात. आणि डिग्र्या घेतलेले पोरं चहाच्या टपऱ्या चालवतो, कोणी वडापावच्या गाड्या चालवतं. इतके हुशार हुशार पोरं इथं कंपन्या नसल्यामुळं त्यांना हमालीचे कामं करावं लागतात, हार्डवर्किंग करावं लागतं. हे कशामुळं करावं लागतं हे आपण शोधलं पाहिजे. कारण इथं आपल्या इथे नोकऱ्याच नाही ना, बेरोजगार आहे ना तरुण पोरं. त्यांना कोणी पोरी देत नाही आहे. ही सगळी चीड एकत्र होऊन जे आज मुद्दे निर्माण झालेले आहे, ह्या पोरांच्या मनामध्ये जे राग आहे ह्या सरकारवरती, याचा आपण विचार केला पाहिजे सगळ्यांनी. यांना काय यांच्या घरून थोडी सांगितलेलं आहे का जा तिथे मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आईवडिलांचा, प्रत्येक आईवडिलांचा विरोध आहे इथे जाण्यासाठी. आपण आता व्हिडिओ बघतोय टी व्हीवरती, मोबाईलवरती रील बघतोय. कारण हे कशासाठी आईवडील म्हणतात जाऊ नका, हे पोरं आईवडिलांचा विरोध करून तिथे गेलेले मारायला. हे कशामुळं गेलेले? बेरोजगारीमुळं. तर याचा विचार झाला पाहिजे. इथलची सिस्टीम आपण बदलली तर हे सगळं नीट होईल. आणि जे सरकार आहे हे सरकार बी कायम राहील. फक्त सिस्टीम बदलायची कारण आहे. सिस्टीम बदलली, सरकारने मुलांचे जे मनात भावना, इतकी हुशार मुलं, इतके विचार आहे त्यांचे मोठे मोठे, काय सांगा. आपण विचार पण करू शकत नाही. त्यांचे माइंड इतके पुढचे. पण बेरोजगारीमुळं ते हरून बसलेले. काय करतील बिचारे? नोकऱ्याच नाही आहे. नोकऱ्या करण्याचं 35 वर्ष वय झालं, पण त्यांच्याकडे नोकऱ्या नाही. म्हणजे चिडून ते तिथे जाऊन बसलेले. त्यांना वाटतं आता काहीतरी होईल सिस्टीम बदलल्यानं. हे पेपर फुटी इतके अभ्यास करायचे, 2-2, 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात नीटचा, इंजिनिअरिंगचा. आणि पुढं जेव्हा परीक्षा होते आणि नंतर कळतं की पेपर फुटला. हे काही बरोबर नाही आहे. याच्यासाठी आपली सिस्टीम बदलणं महत्त्वाचं आहे. तर याच्यावरती मला थोडंसं बोलावं. इतक्या दिवसांनी बघते मी, 20-25 दिवसापासून मी कंटिन्यू बघते हे सगळं. तर याच्यावर मला बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलते. माझे विचार मांडले, योग्य वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा.